थोरात साहेबांचं वर्चस्व जास्त आहे. तालुक्यामध्ये दिसून येतं. हो, मग थोरात साहेबांचं वर्चस्व या तालुक्यामध्ये असण्याचं कारण काय आहे? काम केलेले 40 वर्षी. 40 वर्षी काम केलेले त्यांनी. कोणत्या प्रकारची विकास कामं थोरात साहेबांच्या माध्यमातून केली? सगळे पूर्ण काम. पेट पा आता गच्च भरेले. जेव्हा बोनस वाटी त्यात पगार वाटे त्यात तेव्हा दिवाळी होती इकडे लोकांची. चांगल्या पद्धतीनं शहराचा विकास होतो. मग थोरात साहेबांच्या कारखान्याचे एक या ठिकाणी चांगली उद्देश दिला जातात की त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान झाली तरी पण एक चांगल्या प्रकारे त्यांना बोनस दिला जातो कर्मचाऱ्यांना, आणि त्यांची त्या ठिकाणी दिवाळीसुद्धा तो त्यांनी चांगली मदत केली. ही गोष्ट खरी आहे का? 20% बोनस आहे. 30 दिवसाचं अनुदान आहे. एक माणूस लाख रुपये, ₹1.25 लाख घेतो. एकदम दिवाळी छान होती. नमस्ते काका. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसांवर ठेपलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कारण गेली 8 वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळं नेते किंवा तशा प्रकारची बॉडी नसल्यामुळं आपल्याकडे जरा विकासाला खीळ बसली. काय वाटतं तुम्हाला, ही निवडणूक होते आहेत, कोणाच्या जागा जास्त आहेत? तुम्ही बोला. परिस्थिती तुम्ही बोलल्याप्रमाणेच आहे. कारण 8 वर्ष झाले सगळं बॉडी बरखास्त करून त्या ठिकाणी शासन नियुक्त कारभार चालू आहे. शासकीय कारभार चालू आहे. वस्तुस्थिती खरी आहे. त्यामुळं ज्याच्या गटाचा, भागाचा, पंचायत समिती गणाचा विकास होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु शासनाच्या आडमुठे धोरणामुळं ह्या गोष्टी सरकारने समाजावर लादल्या आहेत. इलेक्शन नाही आणि त्यामुळं लोकांची कोणाकडं जाऊन आपले प्रश्न मांडवावेत याला काही कुठं बेस नाही. तरी इलेक्शन हे व्हायलाच पाहिजे या मताचा मी आहे. तुमच्या तालुक्याचे माजी मंत्री, माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून त्यांचा पराभव झाला. काय वाटतं तुम्हाला, त्यांचा पराभव तुम्हाला अपेक्षित आहे, अनपेक्षित आहे, किंवा काय षडयंत्र किंवा अजून काय काय त्यांनी कामं केलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, वस्तुस्थिती त्यांचा पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं का त्यांचा पराभव होण्याचीच परिस्थिती नव्हती. कारण समोरचं उमेदवार काय त्याप्रमाणे तुल्यबळ नव्हता. परंतु एक त्यांच्याकडं हवेचा असं आहे का, लाडक्या बहीण योजनेचं असे लोकांचे जे भूलथापा करून किंवा असे जर शासनाचे ज्या योजना आहेत आणि त्या राबवायच्या ऐन इलेक्शनच्या तोंडावर त्याचे परिणाम समाजाला भोगावं लागतात. आता बघा, आता मागच्याच 2 दिवसापूर्वी लाडक्या बहिणीला 45,000 कोटी ह्या एका वर्षात वाटल्या गेले. मग आता हा पैसा जर तिकडं जर वाटला नसता तर तो समाजाला विकासात्मक कार्य करण्यासाठी वापरताच आला असता. परंतु महिलांना, लाडक्या बहिणींना दिल्यामुळं तो पैसा ते पैसा नाहक वाटल्या गेला. दुसरी गोष्ट आहे की तुमच्या तालुक्यामध्ये जे सहकाराचं जाळं 40 वर्षापासून एक रोपटं लावलं आहे, त्या रोपट्यामध्ये अनेक तुमच्या गावचे युवक नोकरीला लागलेले आहेत असं आम्हाला समजतं. ती काय होईना, काय असतील ते असतील XYZ. परंतु बाळासाहेब थोरात यांचं कामकाज कसं होतं आणि त्यांच्याविषयी तुमचं मत काय? अगदी व्यवस्थित प्रश्न आहे हा. बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये शाळा आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मोठमोठाले कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहेत. आणि ह्या कॉलेजेसमध्ये जरी बाहेरची मुलं येऊन शिकत असतील तरी परंतु आपल्या भागातील मुलांना प्राधान्य देऊन तिथं शिकवलं जातं. याचा फायदा निश्चितच भागातील तरुण वर्गाला झालेला आहे. त्यातलंच माझं स्वतःचं जर सांगितलं तर माझाही मुलगा तिथे इंजिनिअरिंग कॉलेज पूर्ण करून आज तो चांगल्या ठिकाणी काम करतो आहे. तेव्हा त्या भागाचा, आपल्या भागाचा निश्चितच फायदा होतो. आपल्या कॉलेजचा, साहेबांच्या कॉलेजचा. आणि साहेबांचे दूरदृष्टी चांगली आहे. परंतु काय आहे, अलीकडं किरकोळ गोष्टीवरून लोक भूलथापा, म्हणजे थोडक्यात आमिष दिलं जातं. त्या आमिषला लोक बळी पाडतात. लोकांचा तो स्वभाव झाला आणि त्यामुळं विकासाला लोक प्राधान्य देत नाहीत.